त्याच्यामध्ये मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल्समध्ये मेरिट्स काय आहेत? मेरिट्स म्हणजे काही त्याचे गुण आहेत, गुणधर्म किंवा आपण त्याला गुण म्हणू. ॲटॉमिक मासेस ऑफ द सम एलिमेंट्स वेअर रिवाइव्ड. काही मूलद्रव्यांचे ॲटॉमिक मासेस काय झाले? रिवाइव्ड सो ॲज टू गिव्ह प्रॉपर प्लेस इन द पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलच्या योग्य ठिकाणी इन द ऑकरन्स विथ देअर प्रॉपर्टी. त्याच्या प्रॉपर्टीच्या ऑकरन्सनुसार ते बदलले जातात, म्हणजे मांडणी करतात, रिवाइज करतात. एक्झाम्पल, प्रिव्हियसली डिटरमाइन ॲटॉमिक मास ऑफ द बेरिलियम. बेरिलियम हा पूर्वी डिटरमाइन झालेला आहे. त्याचा ॲटॉमिक मास किती? 14.0 वॉज चेंज द करंट. तो नंतर काय झाला? बदलला आहे. करेक्ट व्हॅल्यू, त्याची करेक्ट व्हॅल्यू काढण्यात आली 9.4 अँड बेरिलियम Be वॉज प्लेस्ड बिफोर बोरॉन. आणि बेरिलियम हा बोरॉनच्या अगोदर मानण्यात आला, बोरॉन 11च्या अगोदर. ॲटॉमिक मास बोरॉनचा किती? 11 आहे आणि बेरिलियमचा किती? 9.4 आहे. पण पूर्वी बेरिलियमचा किती झाला? 14.0 आहे. ह्याच्यामध्ये करेक्शन केलं, जे चेंजेस झाले, एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं. नंतर बेरिलियमच्या जागी बोरॉनच्या अगोदर बेरिलियम ठेवण्यात आलं. सेकंड मेंडेलिव्ह जे आहे, मेंडेलिव्ह केप्ट फॅकंट प्लेस इन द पिरियडिक टेबल. मेंडेलिव्हने मात्र फॅकंट प्लेस ठेवल्या, काही रिकाम्या जागा ठेवल्या पिरियडिक टेबलमध्ये फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर्ड. जोपर्यंत मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल तयार होत होता तोपर्यंत जे की संशोधन झाले, जे एलिमेंट्स उपलब्ध नाहीत अशा एलिमेंट्ससाठी रिकाम्या जागा ठेवल्या. जसं की इका बोरॉन, इका एलिमेंट, आणि त्यांनी त्याचं भाकीत पण केलं, ती मांडणी पण केली त्यांची, परंतु नावं थोडीशी वेगळी होती. इका बोरॉन, इका एलिमेंट आणि इका सिलिकॉन फ्रॉम नोन नेबर्स अँड देअर ॲटॉमिक मासेस. त्यांच्या शेजारच्या मूलद्रव्यांच्या ॲटॉमिक मासेसवर म्हणून त्याचं भाकीत पण करण्यात आलं. वेअर इंडिकेटेड आहे त्यांचं इका बोरॉनचं मास ठेवलं 44, इका एलिमेंटचं 68 अँड इका सिलिकॉनचं 72 रिस्पेक्टिव्ह क्रमाने. नॉट ओनली दिस बट ऑल्सो देअर प्रॉपर्टीज इज प्रेडिक्टेड. त्यांच्या प्रॉपर्टी नॉट ओनली दिस, पण हे नुसते एलिमेंटचं संशोधन केली नाही, तर त्यांच्या प्रॉपर्टी सुद्धा संशोधन करण्यात आले. प्रॉपर्टीज वेअर प्रेडिक्टेड, प्रॉपर्टी सुद्धा प्रेडिक्ट केली. लॅटर ऑन दिस, नंतर एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड, नंतर ते एलिमेंट डिस्कवर्ड झाले, संशोधन झालं त्यांचं किंवा शोध लागला. अँड नेम्ड ॲज, आणि त्या एलिमेंट्सला नावं दिली, जे की क्रमाने इका बोरॉनला नाव दिलं स्कँडियम, इका एल्युमिनियमला नाव दिलं गॅलियम अँड इका सिलिकॉनला नाव दिलं जर्मेनियम रिस्पेक्टिव्हली. क्रमाने तीच नावं देण्यात आली. प्रेडिक्टेड एलिमेंट्स आणि ॲक्च्युअल एलिमेंट डिस्कवर्ड. प्रेडिक्टेड म्हणजे ते भाकीत केलेली एलिमेंट्स आणि नंतर ॲक्च्युअल जे तयार झालेली एलिमेंट्स आहेत, ते संशोधन झालेले एलिमेंट्स म्हणजे इका बोरॉन स्कँडियम SC, इका ॲल्युमिनियम गॅलियम G, इका सिलिकॉन जर्मेनियम G. अशा पद्धतीने त्यांची नावं ठेवली. नुसती नावच संशोधन केली नाही, तर त्यांचे केमिकल प्रॉपर्टी सुद्धा किंवा त्यांच्या प्रॉपर्टी सुद्धा प्रेडिक्ट करण्यात आल्या. त्यानंतर द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स मॅच्ड विथ, नंतर त्यांच्या प्रॉपर्टी सुद्धा योग्य पद्धतीने मॅच झाल्या विथ दोज प्रेडिक्टेड मेंडेलिव्ह. जे संशोधन झालेले एलिमेंट्स आहेत त्याच्याबरोबर प्रेडिक्टेड एलिमेंटच्या प्रॉपर्टी सुद्धा मॅच झाल्या. ड्यू टू दिस सक्सेस, ह्या सक्सेसमुळं ऑल वेअर कन्व्हिन्स्ड अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. म्हणून मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलला ह्या संशोधनाबद्दल अतिशय महत्त्व प्राप्त झालं. अँड दिस मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, आणि एलिमेंटची ही क्लासिफिकेशन ची मेथड वॉज ॲक्सेप्टेड इमिडिएटली, तात्काळपणे सगळ्यांनी ॲक्सेप्ट केली. म्हणून प्रॉपर्टीज काय? ॲटॉमिक मास दिले, इका ॲल्युमिनियमचं 68, गॅलियमचं 69.7. म्हणजे प्रेडिक्टेड एलिमेंट्स ज्यावेळेस होते त्यावेळेस त्याचं ॲटॉमिक मास 68, नंतर ॲक्च्युअल मास झालं 69.7. डेन्सिटी ऑफ सॉलिड 5.9 आणि गॅलियमची दिली 5.94. म्हणजे थोडासा चेंजेस, म्हणजे नॉर्मल चेंजेस होत गेले. मेल्टिंग पॉईंट्स लो आहे, त्याचा मेल्टिंग पॉईंट 30.2 म्हणजे लोच आहे. आपण फॉर्म्युला ECl3, प्रेडिक्टेड आहे ECl3 आणि ॲक्च्युअल आहे GaCl3. फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड
E2O3 ऑक्सिजन बरोबर ज्यावेळेस त्याचं ऑक्सिडेशन झालेलं असतं त्यावेळेसचा फॉर्म्युला E2O3 म्हणजे प्रेडिक्टेडचा, आणि ॲक्च्युअल फॉर्म्युला तयार झाला Ga2O3 हा फॉर्म्युला. नेचर ऑफ ऑक्साईड एम्फोटेरिक ऑक्साईड आहे, एम्फोटेरिक ऑक्साईड आहे, आणि ही प्रेडिक्टेड एलिमेंट नंतर सुद्धा त्याने एम्फोटेरिक ऑक्साईडच दर्शवले. त्यानंतर तिसरा आहे तो, देअर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर नोबेल गॅस इन द मेंडेलिव्ह ओरिजिनल पिरियडिक टेबल. मेंडेलिव्हच्या ओरिजिनल पिरियडिक टेबलमध्ये नोबेल गॅसला जागा देण्यात आली नाही. हाऊएव्हर वेन नोबेल गॅस सच ॲज हेलियम, जसे की नोबेल गॅस आहे हेलियम, He, निऑन, Ne, आर्गॉन, Ar वेअर डिस्कवर्ड ॲट द एंड ऑफ 19th century. 19व्या शतकाच्या शेवटी हे एलिमेंट्स नोबेल गॅसचं संशोधन लागलं आणि मग त्यांना जागा कुठं द्यायची हे ठरलं गेलं. त्यानंतर मेंडेलिव्ह क्रिएटेड झिरो ग्रुप्स विदाउट. नंतर मेंडेलिव्हने काय केलं, मूळ पिरियडिक टेबलमध्ये जागा नव्हती परंतु झिरो ग्रुप काय केला, क्रिएट केला. मेंडेलिव्ह क्रिएटेड अ झिरो ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियडिक टेबल. जो मूळचा पिरियडिक टेबल आहे त्याला कसला सुद्धा डिस्टर्ब न करता झिरो ग्रुप त्यांनी मांडणी केली. इन विच द नोबेल गॅस वेअर फिटेड व्हेरी वेल. आणि ज्या ठिकाणी नवीन जो झिरो ग्रुप आहे किंवा नोबेल गॅसचा जो ग्रुप आहे तो व्हेरी वेल योग्य पद्धतीने फिट झाला गेला. जसं की इथं दाखवलं तुम्हाला हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन यांच्यासाठी मूळ पिरियडिक टेबलला न जागा म्हणजे मूळ पिरियडिक टेबलमध्ये कसलाही चेंज न करता नवीन हॅलोजनचा ग्रुप तयार केला. थिंक विचार करायचा, थिंक अबाउट याच्याबद्दल थिंक विचार करायचा. देर आर सम व्हॅकंट प्लेसेस इन द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. जर पाहिलं तर ह्या ब्ल्यू कलरमध्ये जे आहेत त्या फॅकल्टी प्लेसेस आहेत. नंतर त्या मांडणी केली तर त्यांच्या जागा सक्सेसफुली मांडणी केली. ह्या ब्ल्यू कलरच्या फॅकल्टी प्लेसेस आहेत. हे मात्र हा ग्रीन कलर जो आहे तो मात्र संशोधन झालेलं आहे. देअर वॉज नो प्लेस there are some vacant places in the Mendeleev's periodic table. In some of these places, the atomic masses are seen the predicted. Atomic masses are predicted. In list, there are these predicted atomic masses along with the group and periods. In list, there are the predicted atomic masses along with their groups and periods. Atomic masses है group atomic masses है 44, group 3, periods 4 है, 72 group 4 है और period 5 है, 100 है atomic mass, group 7 है और period 6 मध्ये मांडली गेली. Due to uncertainty in the names of the elements of the question mark is indicated before the symbol in the Mendeleev periodic table. What are the symbols? काही ठिकाणी अशा पद्धतीचे सिम्बॉल दिसतात. ते सिम्बॉल्स काय दाखवतात, तर इट्रियम नंतर म्हणजे त्यावेळेस संशोधन नव्हतं परंतु नंतर काय झालं असा यायचा डॅन्युबियम नावाचं एलिमेंट संशोधन केलं. त्यानंतर क्वेश्चन मार्क सी सेरियम नावाचं एलिमेंट्स आहे. क्वेश्चन मार्क एर्बियम आणि क्वेश्चन मार्क लॅन्थॅन नावाचं एलिमेंट्स आहे. ह्या ठिकाणी काही ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला क्वेश्चन मार्क आणि त्या ठिकाणी ते एलिमेंट्स दिसतात. ह्या ठिकाणी पाहिलं तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने क्वेश्चन मार्क आहे, क्वेश्चन मार्क आणि एलिमेंट्स आहेत त्याचा ॲटॉमिक मास वगैरे मांडणी केलेली आहे. परंतु ते पुढच्या टप्प्यात डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आता जसं मेरिट्स आहेत मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचे तसं मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचे डिमेरिट्स पण आहेत. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचे डिमेरिट्स पण आहेत. जसे मेरिट्स आहेत तसे डिमेरिट्स पण आहेत. पहिला आहे the whole number of the atomic mass of the elements cobalt, CO and nickel is the same. The atomic mass जो आहे पूर्ण संख्या कोबाल्टची आणि निकेलची जी कशी एकच आहे. Therefore there was the ambiguity regarding their sequence in the Mendeleev periodic table. मग त्याच्या मांडणीबद्दल संभ्रमता निर्माण झालेली आहे. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये त्याच्या मांडणीबद्दल काय झाले संभ्रम निर्माण झाला. आयसोटोप्स वेअर डिस्कवर्ड लॉंग टाइम आफ्टर मेंडेलिव्ह फोर्थ पिरियडिक टेबल. नंतर मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल नंतर काही आयसोटोप्स निर्माण करण्यात आले.
मग त्याची पण मांडणी त्या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये करण्यात येत नाही किंवा त्याच्यासाठी पण जागा दाखवण्यात येत नाही. त्यानंतर ॲज आयसोटोप्स हॅव द सेम केमिकल. आयसोटोप्स म्हणजे काय? हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. केमिकल प्रॉपर्टी कशी सेम आहे परंतु डिफरंट ॲटॉमिक मास आहे. चॅलेंज वॉज इन प्लेसिंग द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. म्हणून ते चॅलेंज काय केलं मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल. म्हणजे ॲटॉमिक मास सगळ्यांचा कसा आहे डिफरंट आहे परंतु केमिकल प्रॉपर्टी डिफरंट आहे. म्हणजे अशा वेळेस पण त्याची मांडणी करता लागेल मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल. आणि तिसरं जे आहे when elements are arranged in an increasing order of their atomic masses, either rises atomic masses that does not appear to be uniform. आणि जे युनिफॉर्म जे एलिमेंट्स आर अरेंज्ड इन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस, सगळे एलिमेंट्स इंक्रीजिंग ऑर्डरनुसार ॲटॉमिक मासेसच्या मांडणी केली. द राईज इन ॲटॉमिक मास डज नॉट अपिअर टू बी युनिफॉर्म. त्यांचा ॲटॉमिक मास युनिफॉर्म नसतं. सो इट वॉज नॉट पॉसिबल, ते शक्य पण नाही टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर्ड बिटवीन टू हेवी एलिमेंट्स. दोन जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती एलिमेंट्स तयार होतील याची सांगता येत नसतं. त्याच्यामुळं ते मांडणी पण करता आली नाही. आणि चौथं जे डिमेरिट्स आहे तर पोझिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनची पोझिशन. हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ हायड्रोजन ग्रुप 7. हायड्रोजन हा हॅलोजन ग्रुप प्रमाणे सिमिलॅरिटी दाखवतो ग्रुप 7 नुसार, परंतु मांडणी वेगळ्याच ठिकाणी. द मॉलिक्युल्स ऑफ फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2 while the molecular formula of chlorine F2 and chlorine is Cl2. जेवढे जेवढे हॅलोजन आहेत त्यांचा हे H2, F2, Cl2 अशा पद्धतीने फॉर्म्युला तयार होतो. एलिमेंट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला. हायड्रोजन कंपाऊंड्स विथ मेटल. मेटल बरोबर जर NaH सोडियम हायड्राईड तयार होतं. आणि कंपाऊंड्स मिथेन कंपाऊंड्स विथ नॉन मेटल बरोबर जर केलं तर CH4 मिथेन तयार होतं. मेटल बरोबर काय झालं सोडियम हायड्राईड आणि नॉन मेटल बरोबर जर हायड्रोजनचं केलं रिॲक्शन केली फॉर्म्युला तयार केला तर CH4 मिथेन तयार होतो. क्लोरीन बरोबर केला तर क्लोरीनचा केला मेटल बरोबर तर सोडियम क्लोराईड तयार होतो NaCl. आणि मिथेन बरोबर नॉन मेटल बरोबर केला तर CCl4 टेट्राक्लोरो मिथेन तयार होतो. अशा पद्धतीने देयर इज ऑल्सो सिमिलॅरिटी इन द केमिकल प्रॉपर्टी. रासायनिक गुणधर्मामध्ये पण सिमिलॅरिटी आहे. ऑफ हायड्रोजन अल्कली मेटल्स ग्रुप फर्स्ट. आणि हायड्रोजन हा ग्रुप फर्स्टमध्ये येतो अल्कली मेटल्समध्ये. सिमिलरली इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन कंपाऊंड्स ऑफ अल्कली मेटल सोडियम पोटॅशियम ETC फॉर्म विथ क्लोरीन अँड ऑक्सिजन. पुन्हा बरोबर क्लोरीन अँड ऑक्सिजन बरोबर. जसं की हायड्रोजन क्लोराईडचे सोडियम क्लोराईड आहे, पोटॅशियम क्लोराईड आहे. जर हायड्रोजनचं केलं सोडियमचं आणि पोटॅशियमचं जर कंपाऊंड हायड्रोजन H2 तयार होतं. कंपाऊंड सोडियम बरोबर Na2 सोडियम ऑक्साईड तयार. कंपाऊंड पोटॅशियम K2 पोटॅशियम ऑक्साईड तयार. H2S हायड्रोजन सल्फाईड तयार. N2S सोडियम सल्फेट तयार सल्फाईड तयार. K2S पोटॅशियम सल्फाईड तयार. On considering the above properties, it cannot be determined whether the correct position, ह्या ज्या प्रॉपर्टी त्या करेक्ट पोझिशन नाही ऑफ द हायड्रोजन इज द ग्रुप ऑफ अल्कली मेटल. म्हणून हायड्रोजनचा ग्रुप ऑफ अल्कली मेटल्स म्हणून मध्ये उल्लेख पण करण्यात आला. ग्रुप ऑफ फर्स्ट ऑर द ग्रुप ऑफ हायड्रोजन ग्रुप 7. म्हणून हायड्रोजनची जी संबंध आहे म्हणून त्या हायड्रोजनला अल्कली मेटल्समध्ये म्हणजे फर्स्ट ग्रुपमध्ये त्याची मांडणी करण्यात आली ग्रुप 7 नुसार. आज इथंच थांबवा.